असं म्हटलं जातं की जसजसं आपलं वय वाढेल तसे तसे आपले गुडघेदुखी होत असते, आपल्या वयानुसार आपली गुडघेदुखी वाढते असं म्हणतात. परंतु टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा एक्सरसाइज सांगणार आहेत. ह्या एक्सरसाइज केल्यानंतर तुमचे गुडघे एकदम स्ट्रॉंग होतील, मजबूत होतील आणि एक्सरसाइज एकदम सोप्या आहेत, चेअर मध्ये बसून आपल्याला करायच्या आहेत. तर चला मग करूया सुरुवात. प्रत्येक एक्सरसाइज करताना तुम्ही थोडासा गॅप घेणे महत्त्वाचे आहे. ज्या लोकांचं वय जास्त झालं आहे म्हणजे 60च्या वरती वगैरे जास्त झालंय, त्यांना जास्त गुडघे दुखी होती, त्यांनी एक एक्सरसाइज करून बघा. तुम्हाला जास्त गुडघे दुखत असेल तर त्यावेळेस तुम्ही थांबवा. गुडघे हळूहळू दुखायचे कमी आल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करा. एक्सरसाइज एकदम सोप्या आहेत, चेअर मध्ये बसून आरामात करायच्या आहेत. पहिली एक्सरसाइज, पूर्ण या पद्धतीने पाय आपले ठेवणे, बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवणे आणि पाय वरती घेऊन होल्ड करणे. या पद्धतीने या स्थितीमध्ये थांबणे, काउंट करायचे. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. प्रत्येक एक्सरसाइजचे आपण 6 राउंड बघणार आहोत. स्ट्रेट 1 2 3 4 5 6. Relax. Straight 1 2 3 4 5 6. Relax. चेहऱ्यावरती स्माइल. Straight. Hold. 1 2 3 4 5 6. Relax. अजून एकदा बघूया. पूर्ण स्ट्रेट. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. प्रत्येक एक्सरसाइजचे आपण 6 राउंड बघणार आहोत. स्ट्रेट 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. स्ट्रेट 1 2 3 4 5 6. Relax. Straight. Hold. 1 2 3 4 5 6. Relax. थोडा वेळ रिलॅक्स करणे, चेहऱ्यावरती स्माइल. त्यानंतरचा पुढचा राउंड. पूर्ण स्ट्रेट. 1 2 3 4 5 6. Straight. 1 2 3 4 5 6. होल्ड पूर्ण. रिलॅक्स. जेव्हा आपण गुडघा वरती नेतो, ज्या लोकांचे बघा ह्या भागामध्ये जास्त दुखत असते त्यांचा गुडघा वरती जात नाही, थोडासा इथपर्यंत जातो, इथपर्यंत जातो. काही टेन्शन घेऊ नका. जिथं जाताय तिथंच तुम्ही पाय थोडा वेळ म्हणजे थांबवायचा, होल्ड करायचा. जास्त वरती पण नेण्याचा प्रयत्न करू नका. जिथं आपल्याला दुखत आहे थोडस हळूहळू खाली ने, जिथं आपल्याला दुखत नाही तिथं थांबून करू शकता. त्यानंतर पुढचा राउंड बघूया. रिलॅक्स. होल्ड. 1 2 3 4 5 6. यानंतरच्या एक्सरसाइज साठी उशीची गरज आहे. या पद्धतीची उशी तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही घेणे, पूर्ण या पद्धतीने ठेवणे. मी कसं करत आहे त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण राउंड करायचे. उशीमध्ये ठेवणे, दोन्ही पण पायाने आपल्या ह्या पायाने प्रेस करायचे. प्रेस. होल्ड. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स.
रिलॅक्स करायचे थोडा वेळ. त्यानंतर पूर्ण होल्ड करणे दोन्ही पण ह्यांनी. 1 2 3 4 5 6. कोणी दोन्ही पण पायाने या पद्धतीने होल्ड करणे. 1 2 3 4 5 6. होल्ड. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. पूर्ण या पद्धतीने उशी आपण होल्ड केली की या पूर्ण भागामध्ये आपल्याला पेन जाणवते बघा. ते आपल्या गुडघेदुखीसाठी चांगलं आहे. थोडा वेळ पेन जाणवतो, त्यानंतर त्या पूर्ण ह्या मसल्स आहेत त्या लवचिक होतात आणि आपल्या हळूहळू गुडघेदुखी कमी होते. या पद्धतीने तुम्ही उशी घेऊन करू शकता. या पद्धतीची उशी तुमच्या घरामध्ये पाहिजे. यानंतरच्या एक्सरसाइज साठी पाय पूर्ण या पद्धतीने ठेवणे, बॅक साइड स्ट्रेट ठेवणे, स्लोली पाय वरती घेणे. ज्या लोकांना शुगर आहे त्यासाठी पण चांगलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पद्धतीने पूर्ण थोडीशी पाय वरती घेणे आणि रिलॅक्स पद्धतीने खाली ठेवणे. पूर्ण एक्सरसाइज माझ्यासोबत करत असाल तर तुम्हाला समजेल. यानंतरच्या एक्सरसाइज साठी पूर्ण पाय या पद्धतीने ठेवायचे, स्लोली बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची. मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने करणे. पायांना पकडायचे नाहीत, हात दोन्ही पण साइडला ठेवणे. 1 2 3 4 5 6 7 8. हाताने पकडायचे नाही. 9 10. रिलॅक्स. हात आपले पूर्ण साइडला राहतील. साइडला तुम्ही करू शकता, इथं असे पकडून करायचे नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. कोणती पण एक्सरसाइज करताना चेहऱ्यावरती स्माइल, बॅक साइड स्ट्रेट आणि रिलॅक्स पद्धतीने करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने. पुढच्या एक्सरसाइज साठी पूर्ण या पद्धतीने पाय ठेवायचे, स्लोली उभं राहायचे. 1. ज्या लोकांना उभं राहताना जेव्हा आपण पाय प्रेस करतो जमिनीवर अशा पद्धतीने प्रेस होतात, त्या पद्धतीने ज्या लोकांना इथे पेन होत आहे त्या लोकांनी एक्सरसाइज करायची नाही. ज्या लोकांना पेन नाही होत त्या लोकांनी केलं तरी चालेल, परंतु ज्यांना जास्त पेन होत आहे त्यांनी करू नका. स्लोली 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. बघा या पूर्ण भागामध्ये आपल्याला एक पेन जाणवतं, ते आपल्या गुडघेदुखीसाठी,
ते चांगलं असतं. यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. slowly रिलॅक्स. ह्या झाल्या संपूर्ण एक्सरसाइज. तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज करत असाल तेव्हा तुम्हाला समजेल. कधी कधी काय होतं की आपण मोबाईल बघत बसतो, मोबाईलवरती व्हिडिओ बघतो, अच्छा असं करायचं, पण जेव्हा आपण करायचं होतं तेव्हा आपण पूर्ण विसरून देतो. तर काय करायचं, माझा व्हिडिओ लावून द्यायचा आणि ह्या पूर्ण एक्सरसाइज करायच्या. कधी कधी काय होते, चुकीची एक्सरसाइज केल्यामुळे देखील या भागामध्ये आपल्याला पेन होते. तर मोबाईल मध्ये व्हिडिओ असा लावून द्यायचा आणि एक्सरसाइज चालू करायच्या. आता आपण हे बघूयात की शॉर्ट मध्ये आपण कोणते कोणते एक्सरसाइज केले आहेत. एकदा शॉर्ट मध्ये आपण बघूयात. पूर्ण पाय या पद्धतीने ठेवणे आणि होल्ड करणे 5 काउंट, ही पहिली एक्सरसाइज. दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपण उशीचा वापर केलेला आहे. उशी पूर्ण या पद्धतीने ठेवलेली आहे आणि 5 काउंट आपण होल्ड केलेले आहे. तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपण काय केलेले आहे, पाय पूर्ण वरती ठेवलेला आहे आणि काउंट केलेले आहेत आणि रिलॅक्स मध्ये ठेवलेले आहे. चौथ्या एक्सरसाइज मध्ये पाय एक आपण वरती घेतलेले आहेत या पद्धतीने. पाचव्या एक्सरसाइज मध्ये आपण काय केले, स्लोली वरती उठलोय असं आणि रिलॅक्स पणे बसलेलो आहे. हे आज झाले 5 एक्सरसाइज. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एक्सरसाइज करा. जर आपल्या घरामध्ये, आजूबाजूला, कॉलनीमध्ये कुणाला गुडघेदुखी होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला जर गुडघेदुखीवरचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक मी इथे दिली आहे, येथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत मी हसत राहा, आनंद राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.